अगं फादरांचं घर काय आणि चर्च काय सगळं काही सारखंच. आणि ह्या फोटोकडे पाहिल्यानंतर सगळं काही मिळतं. ते मला माहित आहे रे, पण तू चर्चला का नाही गेलास? अगं रोजच जातो, फक्त आज गेलो नाही. का? काही महत्वाचं काम आहे वाटतं. हो आहे ना, आणि तेही तुझ्याजवळ. माझ्याजवळ? रोजी अगं गेले किती वर्ष आपण एकत्र काम करतोय, पण तू कधी स्वतःचा विचार केलायस? स्वतःचा विचार म्हणजे? आय मीन किती वर्ष आपण असं एकटे राहणार लग्न न करता? म्हणजे तुला नक्की काय सांगायचं? मी समजले नाही. रोजी रोजी तू मला खूप आवडतेस. आपण लग्न केलं तर? हो सर, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तुला काय वेळ बीड तर नाही ना लागला? होय होय रोजी, मला वेळ लागलाय, आणि तेही तुझ्यामुळे. तू मला वेळ लावलायस तू. अगं हसू नकोस, मी माझं हृदय तुला दिलेलं आहे. हे बघ, तुझं हृदय बिदय माझ्याकडे काही नाही. भलती सलती स्वप्न पाहू नकोस. मी तुझ्याशीच काय, पण कुणाशीही लग्न करणार नाही. अगं अगं पण मी तुला एकदम सुखात ठेवेन. हे बघ हे बघ, तुला कसलीच उणी बसू देणार नाही. तरीही ते शक्य नाही. पण का? कारण तुझं पूर्वचरित्र मला ठाऊक आहे. फादरांनी तुला सॅक्रेसीमध्ये ठेवून घेतलं, याचा अर्थ तो अगदी संत झालास असं वाटतं की काय तुला? म्हणजे तू मला पूर्वीचाच लोसर समजतेस तर? कुत्र्याची शेपूट नळीत टाकली तरी ती वाकडीच. मग तू काय स्वतःला चारित्र्यवान समजतेस की काय? चारित्र्यवान नसली तरी तुझ्यासारखी चारित्र्यहीन मी नक्कीच नाही. तू एक नंबरची ढोंगी आहेस रोजी, एक नंबरची ढोंगी. सभ्यतेचं ढोंग करून फादरांच्या अवतीभोवती फिरणारे असे खूप बघितलं मी. पण काय करणार, हे हे फादरी तसेच ना, त्यांना स्पष्ट बोलणारी माणसं नकोय. सर हात सोड. मूर्खासारखा काहीतरी बडबडू नकोस. फादरांविषयी असं बोलताना तुला लाज नाही वाटत? ओ हो, म्हणजे फादरांविषयी एवढा पुलका? तुझी नजर त्या? अरे तू माणूस आहेस की सैतान? ज्यांचं खातो, ज्यांच्या आश्रयावर जगतो, त्यांच्यावरच संशय घेतो? ए नाही नाही, माझा संशय त्यांच्यावर नाही आहे, तुझ्यावर आहे. तुझ्या तुझ्या नजरेत मला खोट दिसते. अगं तुम्ही बायका पहिलेपासूनच शापितात. पहिलं फळ बाईनेच खाल्लेलं. आम्ही बायका जरी शापित असलो ना, तरी ख्रिस्ताच्या दुःखासोबत त्याचा रक्ताने माखलेला चेहरा पुसण्यासाठी एक स्त्रीच पुढे आली होती. माझ्या माझ्या नजरेत खोट दिसते तुला? अरे मी तर माझं सर्वस्व त्या ख्रिस्ताला अर्पण केलंय. म्हणूनच तर दिवसभर मी त्याची सेवा करते. सेवा करतेस की मेवा खातेस? अगं डोळे बंद करून दूध पिणाऱ्या मांजरीलाही वाटतं की तिला कोणी पाहत नाही. पण तुझ्या प्रत्येक वाकड्या पडणाऱ्या पावलावर नजर आहे माझी. हा, मग आधी स्वतःची वाकडी पडलेली पावले सावर. वाकडी पावलं माझी नाही, तुझी पडतायत, आणि ती त्या फादराच्या दिशेने. नाकातला काही सोडला ना की डोळ्यातून पाणी येतं. अगं का का उगाच त्या फादरांना तुझ्या नादी लावते? का त्याने तुझ्या मोहजालात फसवतेस आणि त्याच्या 12 वर्षाच्या तपश्चर्यावर पाणी पेटतेस? त्यापेक्षा मी काय वाईट आहे का? तू इतक्या खालच्या पातळीवर तशी ह्याची कल्पना देखील नव्हती मला. आपल्या फादरांविषयी तू इतके घाणेरडे विचार करतोस? अरे ज्या फादरांनी आपल्या तारुण्याची, मौज मजेची अनेक वर्षे तपश्चर्येत घालून आपल्या सर्वस्व त्या ख्रिस्ताला अर्पण केलं, अशा फादरांविषयी तू घाणेरडे विचार करतोस? अरे ज्या ताटात खातोस ना त्याच ताटात लोसर. लोसर नाही, लोसर नाही, तू तू ज्या ताटात खातेस ना रोजी, त्या ताटात मी कसंही असलो ना तरी चर्चची एकनिष्ठ आहे. अगं धर्मगुरू असला तरी तो एक माणूस आहे. मेंगेलेने एका विश्वामित्राच्या तपश्चर्येचा भंग केला होता. मग हे पाप माथी मारून घेण्यापेक्षा
तू माझ्याशी लग्न का नाही करत? जा जाऊन आरशात तोंड बघ, नालायक भिकारी. ठीक आहे, मी नालायक, मी भिकारी. पण एक लक्षात ठेव रोजी, एक दिवस तूच येशील माझ्या पायाशी शेपटी हलवत. जा जा, त्या दिवसाची वाट बघ. तुझ्यासारख्या मूर्खाची वाट करायला वेळ नाही माझ्याकडे. भरपूर काम आहेत. हा ठीक आहे, हा लोसर काय चीज आहे ना ते तुला कळेलच नंतर. मानला तर देव, नाही तर देवळात ठेव. अरे लोसर, तू फादर कुठे आहे? मावशी, फादर चर्च मध्ये गेले, येतीलच इतक्यात. तुम्ही बसा ना तोपर्यंत. अरे बसायला मुळीच वेळ नाही. मी ते पैसे घेऊन जाण्यासाठी आले होते. पैसे? अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही फादरांकडे जमा करायला देतात ते? हो तेच ते. आज कमिटीची सभा आहे ना, लोकांनी दिलेली मदत आज त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवी. मावशी, एक साधारण 30-40 हजार जमले असतील नाही का? 30-40 हजार? अरे वेडा की काय, चांगले 2-2.5 लाख रुपये जमल्यात असा माझा अंदाज आहे. आणि अजून भरपूर देणारी आहेत. 2-2.5 लाख? मावशी, मावशी तुम्ही बसा ना. नाही, 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 नको. नाही, तुम्ही बसा. मी तुमच्यासाठी पटकन चहा आणतो. बसा, आलोच. अरे लोसर, हा काय? ही रोजी कुठे दिसत नाही? रोजी बाहेर गेली आहे, ती येईलच इतक्यात. तुम्ही बसा, मी आलो. नाही 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 नाही, मला बसायला मुळीच वेळ नाही. हे बघ, जर का फादर आले ना तर त्यांना सांग मी येऊन गेले म्हणून. पण मावशी, चहा तयार आहे. माझा निरोप दे बरं का. मावशी, नको विसरू नको. मावशी. 2-2.5 लाख. 2-2.5 लाख. छमारी या म्हातारीने जमा केले. एवढा विश्वास. आपल्याला साला कोणी 10 रुपये पण विचारत नाही, पण 2-2.5 लाख म्हणजे गावाला थोडीशी जमीन, गाडी आणि पण आपल्याला कसे मिळणार? अरे लोसर, आज मिसळ नाही आलास? 2-2.5 लाख. अरे बाबा, काय 2-2.5? फादर, 2-2.5. 2-2.5 मला निघाला हो फादर. अरे पण कुठे? कुठे? फादर काल रात्रीच निरोपाला माझी मावशी गेली म्हणून. मावशी, तिने तिच्या मृत्यूपत्रात सगळी संपत्ती माझ्या नावावर केली आहे. त्यामुळे तिचे सर्व शेवटचे विधी पार पडायचे आणि वारसपत्रावरील हक्क साबित करण्यासाठी मला तिथे जायला हवं फादर. म्हणून मला एक 8-10 दिवसाची रजा हवी फादर. पण तुला मावशी होते ह्या पूर्वी कधीच बोलला नाहीस तू. नाही, तशी वेळ आली नाही ना आणि विषय निघाला नाही. अच्छा, म्हणजे तुझ्याशिवाय दुसरा कुणी नव्हता? होतं ना. हा? नाही फादर, जवळचं असं कुणी नव्हतं. अच्छा, म्हणजे तू आता श्रीमंत होणार तर? असं वाटतंय बहुतेक. काय? नाही फादर, कसं सांगू, तिने तिच्या मृत्यूपत्रात संपत्तीपेक्षा जास्त कर्ज ठेवलेलं असायचं आणि ती फेडायची वेळ माझ्यावर येईल. पण समजा तुझ्या मावशीने तुझ्यासाठी भरपूर संपत्ती ठेवली असेल तर आपल्या चर्चला काय डोनेशन देशील की नाही? हो फादर, नक्की दे. पण त्यासाठी मला तिथं जाऊ दे ना फादर. ठीक आहे, जा तू, पण काम आठवताच ताबडतोब परत ये. हा? फादर, एक अडचण आहे फादर. आता कसली अडचण? मावशीचे सर्व शेवटचे विधी पार पडायचे आणि वकिलाची फी, त्यासाठी थोडासा खर्च येईल फादर. तर त्याला मी काय करू? आपण मला एक 5-10 हजार रुपये उसने दिले असते तर मी ते आल्यावर परत करेन फादर. अरे पण मी कुठून देणार? आता हा लोकांनी दिलेला पैसा, ही सगळी जमलेली मदत ही आपल्या देवळासाठीच वापरतो ना आपण. फादर, तुमच्याकडे नसतील पण फातिमा मावशीने जमा केले त्यातील. काय? तुला कोणी सांगितलं हे? फादर,
फातिमा मावशी झाली होती, तीच म्हणाली. नाही नाही नाही, तो पैसा फातिमा मावशीचा नाही. अरे आपल्या गावातील या शाळेच्या निधीसाठी जमिलेला सार्वजनिक निधी आहे तो. त्याच्यावर कुणाचाही अधिकार नाही. मग मी तुला कसा देणार? पण फादर, प्रश्न फक्त 8-10 दिवसाचा आहे ना, मी ते आल्यावर परत करेन. तरी ते शक्य नाही, कारण ते फातिमा मावशी पैसे आजच घेऊन जाणार आहे. आज? हो. कुठे कुठे? अरे कुठे म्हणजे काय, त्यांच्या कमिटीकडे. ठीक आहे फादर, आपली मर्जी, येतो मी. अरे लो सर, रागावलास होय? अरे तुझी अडचण मी समजू शकतो, पण मी तरी काय करू? ह्या लोकांनी मला विचारलं तर मी काय उत्तर देणार? तरी ठीक आहे, हे बघ, माझ्याजवळ काही पैसे आहेत, त्यातील मी तुला देतो. तू केव्हाही परत कर. हां, तू थांब इथे, मी घेऊन येतो. येस. हां, हे घे. आणि हे बघ, त्याला सुद्धा साधे आभार देखील नाही मानले. ठीक आहे, हळूहळू कळेल त्याला तसं सर्व. तसा तो हल्ली खूप चांगला वागतो आणि म्हणूनच त्याला साखरस्तेर म्हणून कामाला ठेवलं. हे प्रभू परमेश्वरा, पापी लोकांसाठीच तू ह्या जगात आलास. तुझ्या ह्या चुकलेल्या मेंढरांना पुन्हा तुझ्या कल्पात आणण्यास मला शक्ती दे, मला प्रवृत्त कर. अरे तू योसेफ ना रे, त्या डोंगरवाडीतील याकोबाचा? होय, तो मीच फादर. काही काम होतं का? फादर, माझे वडील अचानक जास्ती आजारी पडले. अच्छा, बहुतेक ही शेवटची घटका आहे. त्यांना सतीसाव देण्यासाठी तुम्ही लवकर चला फादर. म्हणजे आता तुझ्याबरोबर दुपारी आलो तर नाही चालणार? नाही फादर, ते केव्हा मरतील ते सांगता येत नाही फादर. हो. तुम्ही आत्ताच चला फादर. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, घाबरू नकोस. तू बाहेर बस, मी पवित्र पाणी आणि स्टोल घेऊन येतो. हां, थांब. गुड मॉर्निंग फातिमा मावशी. अरे लो सर, तू अजून गेला नाहीस? फादर, निघालच होतो, पण चुकून खोलीची चावी माझ्या खिशात राहिलेली, अच्छा, त्यामुळे ती देण्यासाठी मी परत फिरलो. निघतो मी. ठीक आहे लो सर, तू आलाच आहे तर थांब थोडा. फादर, मी नुकताच येऊन गेले. त्या लोसरनेच मला सांगितलं की तुम्ही चर्चमध्ये आहात म्हणून, आणि तिथे मी तुम्हाला पाहण्यासाठी गेली आणि आपली चुकामुक झाली. अच्छा अच्छा, म्हणजे आज तू ते पैसे घेऊन जाण्यासाठी आले होते. हो हो, ते पैसे ना काल तुला देण्यासाठी मी कालच मोजून ठेवलेले, परंतु आता तुला देताना ते मला परत मोजून द्यायला लागते आणि तेवढा वेळ माझ्याकडे नाही. मी चाललो डोंगरवाडीला शेवटचं साक्रामेंट द्यायला. तुला थांबावं लागेल. पण फादर, आज कमिटीची सभा आहे, ते सगळे माझी वाट पाहत थांबले असतील. असं म्हणते? मग तू एक काम कर, हे बघ. हां हां, बरोबर 2,52,525 रुपये जमल्यात असं सांगतात. बाकीचे सर्व डिटेल्स आणि हिशोब मी स्वतः दुपारी आल्यावर देईन. नको नको फादर, जी काही जमलेली रक्कम आहे ती तुम्ही आजच द्या. उगाच आपल्यावर संशय कशाला? हा हो हो फादर, फातिमा मावशी बोलते ते बरोबर आहे. नाही म्हणजे तुम्ही तिचा पैसा आता इतका सांभाळून ठेवला, आता उगाच तुमच्यावर संशय कशाला? तिने जमा केलेला पैसा तिला घेऊन जाऊ दे ना, म्हणजे तुम्ही जबाबदारीतून मोकळे. काय फातिमा मावशी, बरोबर ना? ठीक आहे. अरे योसेफ योसेफ थांब. अरे लो सर, तू एक काम कर, आता थांबलाच आहे ना, तर त्या फातिमा मावशीचे पैसे तेवढे तिला. नाही 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 फादर, या पैशाच्या लफड्यात तुम्ही मला पाडू नका फादर. अरे बाबा, त्यात घाबरण्यासारखं काय आहे एवढं? हे बघ, ही त्या आतल्या कपाटाची चावी आहे. हां, त्या आतल्या कपाटाच्या खणामध्ये एक निळी पिशवी आहे आणि त्या निळ्या पिशवीमध्ये कालच मी 2,52,525 रुपये मोजून ठेवलेले आहेत. ते परत मोजून फातिमा मावशीला दे, तिच्याकडून मिळायची पावती घे, ती खणात ठेवून तू निघून जा. हां, त्याला किती वेळ लागेल? ओके. हां, फातिमा मावशी, हा लोसर तुला तुझे पैसे दे. हां योसेफ, हे घे. आणि फातिमा मावशी, पैसे जरा सांभाळून घेऊन जा. हां, टेक केअर. लोसर, थँक्यू फादर. बाय. ठीक आहे फादर, सगळं करतो व्यवस्थित. काय म्हणालास? काय नाही फातिमा मावशी, चला ना, मी तुम्हाला चहा देतो आणि मग पैसे मिळण्याची पावती तुम्ही मला तिकडेच लिहून द्या. हो चालेल. चला या, चहा तयारच आहे.
52,525 रुपये. आता हे सर्व माझे होणार. होय, मी ते मिळवणारच कुठल्याही परिस्थितीत. अरे तुझेच आहेत ते पैसे. विचार कसला करतोस? इथे मावशी एकटीच आहे. काळ कोथळ्यात मावशीचा. नाही नाही, पण लोकांचे पैसे आहेत ते. त्यावर माझा अधिकार नाहीये. नाही. अरे तेच म्हणतोय मी. लोकांचेच पैसे आहेत ते. त्यावर मावशीचा सुद्धा हक्क नाही. आणि ती म्हातारी मेली तर तिचं रडायला आहे तरी कोण? पण फातिमा मावशीचा खून नाही, हे मला शक्य नाही. नाही. अरे मग ही सुरी कशाला आणलीस? घाबरलास का? काय अवघड आहे त्यात? अरे फादरांच्या सुरीने तू तिचा कोथळा काढणार आहेस आणि पैसे मिळायची पावती ती तुला देणार आहे. मग तुझं नाव येतच कुठे? मोरदे त्या फादरला. इथे देवळात बसायचा, तिथे कैदेत जाऊन बसेल. तू आपले पैसे घेऊन गावी जा आणि मजा कर. नाहीतरी तुझी मावशी मेल्याची थाप तू मारलीच आहे आणि तिचा पैसाही तुला मिळणार आहे. त्यामुळे फादरही खोटं बोलणार नाही आणि कुणालाही तुझ्यावर संशय येणार नाही. अरे त्या फोटोला घाबरलास? इतका साधू कधीपासून झालास? भीती वाटते? मग फिरवतो फोटो उलटा, म्हणजे तोही पाहणार नाही आणि तुलाही भीती वाटणार नाही. चल चल, फिरवतो फोटो उलटा. नाही. चल फिरव. नाही. चल फिरवतो फोटो उलटा. ₹2,52,525. अरे तुझ्या 7 पिढ्यांनी देखील इतका पैसा बघितला नसेल. विचार कसा करतोस? आयती चालून आलेली संधी पुन्हा मिळणार नाही. चल चल, उचल ती सुरी. नाही. चल उचल. नाही. चल उचल. आणि काढ कोथळा त्या मावशीचा. यस यस, मला श्रीमंत व्हायचंय. मला श्रीमंत व्हायचंय. पण त्यासाठी तुला मरायला हवं मावशी. त्यासाठी तुला मरायला हवं आता, या क्षणाला. ₹2,52,525 म्हणजे 2525 and you have to die. 2525. मोजलेस का पैसे? नाही हो, म्हणजे फातिमा मावशी, फादरांनी तसे ते मोजून ठेवलेच होते, पण तूही मोजून घे. हे घे. अरे फादरांनी मोजून ठेवलेले पैसे बरोबरच असणार आणि आता मी मोजून ते काय वाढणार आहेत का? राहू दे, ही घे पावती. 2,52,525 रुपये बरोबर आहेत ना? मी आता निघते. मावशी.
आणि 10 खुनाची शिक्षा सुद्धा फाशीच. तेव्हा मुकाट आणि तुझा तोंड बंद कर. अरे अरे पण तू फातिमा मावशीचा खून का केला? मला श्रीमंत व्हायचं होतं. मला पैसे हवे होते. मला तू हवी होतीस. तू पळून चालली. बोल बोल आता ते माझ्याशी लग्न करशील की नाही? बोल. पण आता ही मावशी आणि पोलीस आले तर पोलीस हे बघ तू पोलिसांची काळजी करू नकोस. काय ते मी बघून घेतो. मग चल चल मावशीला उचल लवकर. हा मी तुला मदत करते. हो चल चल चल. मावशीला उचल. चल उचल लवकर या म्हातारीला. आपण पैसे घेऊन पळून जाऊ. चल चल. ओके. मेल्या भोग आता आपल्या कर्माची फळं. स्वतः खुर्तून फाटाळांवर नाव ढकलतोस काय? थांब थांब आता मीच जाऊन पोलिसांना खबर देते. रोजी 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 ज्या मारी मला शिंदी लावून पळालीस काय? पण पळून जाशील पुढे. रोजी रोजी. अरे, म्हणजे हे तर पोलीस स्टेशनला जाणार आणि पोलीस येतील. मला पकडतील. मला शिक्षा होईल. नाही 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 मला मरायचं नाही. मला जगायचं. मला जगायचंय. पण आता मी काय करू? आणि फादर आले तर? घाबरलास? अरे घाबरू नको. मी आहे तुझ्या पाठीशी. आधी हा पुरावा नष्ट करायला हवा. हा खून त्या फादराच्या गळ्यात लटकवायला हवा. पण आता या मातेरीला कुठे ठेवू? मला मला काही सुचत नाही. काय करू मी? अरे विचार कसला करतोस? अगदी सोपा आहे. पैसे मिळाल्याची पावती तुला फादरांनी कपाटात ठेवायला सांगितलं आहे ना? मग पावती बरोबर मावशी. पावती बरोबर मावशी? हो पावती बरोबर मावशी कपाटात ठेव. कपाट उघडताच मावशी फादराच्या गळ्यात पडेल. अगदी कायमची. आणि तू यस यस अगदी बरोबर. हा मातेरीला कपाटात ठेवतो. मरू दे त्या फादरला. फादर फादर तुम्ही डोंगरवाडीला गेला होतात ना? तुम्ही इतके लवकर कसे आलात? जवळ पोहोचलोच होतो. पण वाटेतच योसेफचे वडील गेल्याचा निरोप आला. नंतर संध्याकाळी या म्हणून परत फिरलो. बिचाराला शेवटचा साक्रामेंट सुद्धा देऊ शकलो. असो, तू फातिमा मावशीचं काय केलं? काय केलं म्हणजे? अरे फातिमा मावशीला पैसे देण्याचं काम तुझ्यावर सोपवलं होतं ना, ते व्यवस्थित पार पाडलंच की नाही हे विचारतोय मी. आणि पावती? हो फादर. फातिमा मावशीचं काम व्यवस्थित पार पाडलंय. आणि आणि पावती कपाटात ठेवली आहे. बरं, ही कपाटाची चावी. ठीक आहे, निघा तर. पण 8 दिवसात परत ये. नाहीतर मावशीची भरपूर इस्टेट मिळाली म्हणून राहशील तिकडेच मौज मजा करीत. आणि हो, आम्हाला विसरू नकोस. आपल्या देवळासाठी काहीतरी डोनेशन घेऊनच ये.
प्रत्येकाला ह्या जगाचा निरोप घ्यायचा. आता काल तुझी मावशी मरण पावली, आज याकोब अंकल गेले, उद्या कदाचित मी, परवा तू. काहीही सांगता येत नाही. नाही फादर, तसं नाही. परंतु काल निरोप आला माझी मावशी गेली म्हणून. आज याकोब अंकल बिचारे शेवटचं साक्रामेंट न घेताच गेले. फादर, मलाही मनापासून वाटतं की आपण प्रायश्चित साक्रामेंट घ्यावं. वैसी म्हणजे तुला देखील मरणाची भीती वाटायला लागली तर? नाही फादर, मरणाला मी भीत नाही, परंतु मला मनापासून वाटतं की आपण प्रायश्चित साक्रामेंट घ्यावं. म्हणजे आपण तयारीत असलेलं बरं. वेल डन माय बॉय, वेल डन. आणि तुला मनापासून वाटतं ना प्रायश्चित साक्रामेंट घ्यावं म्हणून, तर मी तुला देतो. अरे, अशा हरवलेल्या मेंढरांचा शोध घेण्यासाठीच तर प्रभू ख्रिस्त या जगात आले. घे लोसर, स्टोल घे. हे इथे लोसर, स्टोल आण जरा. फादर, एक विचारू? अरे विचार ना, निसंकोचपणे विचार. कुठलीही शंका मनात ठेवू नकोस. फादर, समजा प्रायश्चित साक्रामेंट घेताना मी तुम्हाला सर्व काही खरं सांगितलं तर ते तुम्ही कुणाला सांगणार नाही ना? नाही रे बाई, पाप मुक्त होण्याच्या उद्देशाने जे कोणी आमच्याजवळ आपली पापे कबूल करतात ते आम्ही कधीच कोणाला सांगत नसतो, अगदी जीव गेला तरी. तशी प्रभू ख्रिस्ताची आज्ञाच आहे आम्हा धर्मगुरूंना. म्हणजे मग एखाद्याने गुन्हा केला आणि प्रायश्चित साक्रामेंट घेताना त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आणि तो निघून गेला, तरी ते तुम्ही कुणाला सांगणार नाही? एक कर्तव्य म्हणून पोलिसाला सुद्धा नाही? कधीच नाही. एखाद्याने गुन्ह्याची कबुली केल्यानंतर त्याला केवळ क्षमा करणे हे आम्हा धर्मगुरूचं काम. हा, खरा गुन्हेगार शोधणे हे पोलिसांचं काम. म्हणजे मग एखाद्या गुन्ह्यात पोलिसांनी तुमच्यावरच संशय घेतला तर? संशय? आणि आमच्यावर? फादर, समजा या ठिकाणी खून झालाय आणि खून करणाऱ्याने प्रायश्चित साक्रामेंट घेताना तुम्हाला सर्व काही खरं सांगितलं आणि तो निघून गेला आणि पोलिसांनी तुम्हाला पकडला तर? तरी स्वतःची शिक्षा वाचवण्यासाठी सुद्धा मी काहीही सांगू शकत नाही. पण तुम्ही निर्दोष असून सुद्धा तुम्हाला शिक्षा होईल, त्याचं काय? फाशीची शिक्षा झाली तरी सुद्धा मी माझं तोंड उघडू शकत नाही. अरे लोसर, प्रभू ख्रिस्ताने असा काय गुन्हा केला होता तरी आम्हा पाप्यांसाठी तो गुन्हेगार ठरला व क्रुसावर मरण पावला. परंतु मरताना देखील डाव्या बाजूच्या पश्चातापी गुन्हेगाराला त्याने स्वर्गाचे अभिवचन दिले. अरे लोसर, केलेल्या गुन्ह्यांची मनापासून प्रायश्चित करून पश्चाताप करणाऱ्या प्रत्येकाला प्रभू ख्रिस्त क्षमा करीत असतो. तर मग ठीक आहे फादर, मीही माझ्या पापांची कबुली द्यायला तयार आहे आणि प्रायश्चित साक्रामेंट घ्यायला तयार आहे. शाबास. तर मग ये असं जवळ ये, गुडघे टेक, भिवू नकोस. पापी लोकांचं तारण करण्यासाठी प्रभू ख्रिस्ताने क्रुसावर आपला देह अर्पण केला. मरताना देखील आपल्या मारेकरांना त्याने परमपित्याकडे क्षमेची याचना केली. आज प्रभू ख्रिस्त तुझ्या देखील पापांची क्षमा करायला तयार आहे. तरी बोल लोसर, तू केलेल्या सर्व गुन्ह्यांची अगदी मनापासून कबुली दे. फादर, मी पापी आहे. मी एका निरपराध स्त्रीचा खून केलाय. या माझ्या हाताने मी फातिमा मावशीचा खून केला. फादर, काय? तुला वेळ तर नाही लागला? काय केलंस तू हे? मला क्षमा करा फादर, मला क्षमा करा. अरे अरे पण कशासाठी तू फातिमा मावशीचा खून? पैशासाठी फादर, पैशासाठी. पैशासाठी? मग तो पैसा तू आताच परत कर आणि तू खून केला हे पोलिसांसमोर कबूल कर. त्याशिवाय तुझं प्रायश्चित व्यर्थ आहे लोसर. नाही म्हणजे मग पोलीस येतील, मला पकडतील, मला शिक्षा होईल. त्याशिवाय तुझ्या पापांची क्षमा होणार नाही. कारण तू खून केला, मग त्याची शिक्षा एखाद्या निर्दोष व्यक्तीला का व्हावी? पण फादर, तुम्ही तर नेहमी म्हणता ना की प्रभू ख्रिस्त निरपराध असून सुद्धा आम्हा पापांसाठी त्याने प्राण अर्पण केला. मग माझ्यासाठी तुम्ही शिक्षा भोगली तर त्यात काय मोठं आहे? अशा समाजात कित्येक निरपराध लोक शिक्षा भोगत आहेत आणि अपराधी मात्र उजळ मात्र फिरत आहेत. अरे पण तूही त्यांच्यासारखा.
याचीच साक्रमेंट देणार आहेत की नाही? नाहीतर मी निघतो तसाच, पुन्हा कधी येणार नाही. लो सर, हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या ह्या चुकलेल्या मेंढराला पुन्हा तुझ्या कल्पात आणण्यास मी असमर्थ ठरलोय. प्रभू मला शक्ती दे. प्रभू, ह्या लोसरने जो गुन्हा केलेला आहे तो योग्य त्या व्यक्तीकडे कबूल करून त्याचा प्रायश्चित करावं म्हणून त्याला सद्बुद्धी दे. प्रभू, त्याला प्रवृत्त कर. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावाने मी तुला क्षमा करीत आहे. झालो सर, परमपित्याकडे मी तुझ्यासाठी क्षमेची याचना केली आहे. जा तू. ठीक आहे फादर, आता तुम्ही मला माझ्या पापांची क्षमा केली आहे. निघतो मी. प्रभू परमेश्वरा, प्रभू या लोसांना क्षमा कर. प्रभू, हा दोष केवळ त्याचा एकट्याचा नाही. प्रभू, तुला देखील सैतानाने संपत्तीचा समृद्धीचा मोह घातला. प्रभू, पण त्यावर तू विजय मिळविलास. आज इथे अनेक माणसे ह्या लोसर प्रमाणे संपत्तीच्या समृद्धीच्या इष्टिटीच्या मोहाला बळी पडत आहेत. प्रभू, आई बापाविरुद्ध मुलं, मुलाविरुद्ध बाप, भावाविरुद्ध बहीण, नवऱ्याविरुद्ध बायको, अशी कित्येक रक्ताची नाती आज कोर्टामध्ये एकमेकांसमोर दंड थोपटून उभी आहेत. प्रभू, हे प्रभू परमेश्वरा, त्या सर्वांनी ह्या लोसरप्रमाणेच त्या पवित्र रक्ताच्या नात्याचा खून केला आहे. प्रभू, हे प्रभू, तुझ्याबरोबर एका ताटात जेवणारा तुझा प्रिय शिष्य जुदास याने नाही बघ केवळ 30 नाण्यासाठी तुझा विश्वासघात केला. प्रभू, या सर्व चुकलेल्या मेंढरांना पुन्हा तुझ्या कल्पात आणण्यास मला शक्ती दे. प्रभू, मला कृपा दे. आमीन. पण या लोसरने फातिमा मावशीला मारून कुठे टाकली असेल आणि ती पावती तरी कपाटात ठेवली असेल. चावी, कपाटात पाहिला. हो माय लॉर्ड. अरे 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 लोसर, काय केलं असेल? फातिमा मावशीचा खून प्रत्यक्ष परमेश्वराच्या घरात. अरे 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 लोसर, तू हे काय केलंस? फातिमा मावशी, रोजी, रोजी कुठे? अरे कोण आहे का? कोण आहे का तिकडे? रोजी, 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 काय झालं रोजी? अरे अरे कुणी आहे का? रोजी, रोजी, हे देवा. फातिमा मावशी, फातिमा मावशी. प्रभू, प्रभू, मी काय करू? मावशी, फातिमा. अरे 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 लोसर, लोसर, हे काय केलंस तू? प्रत्यक्ष परमेश्वराच्या घरात फातिमा मावशीचा खून. अरे अरे लोसर, लोसर, फातिमा मावशी, फातिमा मावशी. अरे लोसर, तुला का? डोंट मूव. काय नाही साहेब. तुमच्याकडे रोजी नावाची कोणी बाई काम करते? रोजी कुठे आहे ती? ती आमच्या ताब्यात आहे. काय? तिने आम्हाला सांगितलं या घरात फातिमा नावाच्या एका वृद्ध बाईचा खून झालाय. फादर, हीच ती फातिमा ना? हो, हीच ती फातिमा मावशी. हिचा खून तुम्ही केलाय? नाही नाही, मला माहित नाही. तुम्हाला माहित नाही?
मग तुमच्या अंगावरील रक्ताचे डाग मला पाहतात तुमच्या हातातून गळून पडलेली सुरी याचा अर्थ काय? अरे हर चल साला पकडने के बाद ऐसा ही बात करता है. कांबळे सॉरी सॉरी. साहेब सुरी सुरी सुरी. शिंदे किती वर्ष झाली पोलीस खात्यात काम करतात, एवढंही समजत नाही? ही घ्या, ही घ्या. साहेब सुरी. ही सुरी ही आमच्याच किचन मध्ये. वा, ही सुरी तुमच्याच घरात खून झालाय आणि तरी तुम्ही म्हणता मी खून केला नाही म्हणून. अरे खरोखरच मी खून नाही केला. हो, पण मी पाहिलं ना तुमच्या हातात रक्ताला लागलेली सुरी. ठीक आहे, फातिमा तुमच्याकडे कधी आली होती? सुमारे 2-2.5 तासापूर्वी, म्हणजे साधारण 9:30च्या सुमारास. पण ती तशी नेहमीच यायची. कशासाठी? पैसे जमा करण्यासाठी. म्हणजे गावातील शाळेच्या मदतीसाठी ती लोकांकडून मदत गोळा करायची. मग आज ती कशासाठी आली होती? आज ती पैसे घेऊन जाण्यासाठी आली. साधारण किती पैसे असतील? 2,52,525 रुपये इतकी रक्कम. अरे रे रे, याला काय झालं? काय झालं? काय नाही साहेब, लाखाचा आकडा ऐकला ना की असाच आकडा होतो. आता बघा. कांबळे शिंदे काय लागलो तुम्ही? सर, सरळ सर, उभा राहता येत ना तुम्हाला? सर सर चला या बोलवा. सर. फादर, तुम्ही फातिमाचे पैसे परत केले होते? नाही वासी म्हणजे पैसे परत करायचे होते म्हणून तुम्ही फातिमाचा? नाही नाही, मला घाई होती म्हणून ते काम मी माझ्या साखरेस्तीन लोसर याच्यावर सोपवलेलं. ही का त्याने फातिमा मावशीकडून घेतलेली पावती कपाटात ठेवली होती. कांबळे, कांबळे, जमा करा. जमा करा. जमा करा. ही पावती मी जमा करतो. हा लोसर होता कुठे? तो गावी गेलाय. कालच त्याची मावशी मरण पावली म्हणून तो घाईत होता. त्याला मी 8 दिवसाची रजा दिली. कांबळे शिंदे, तुम्ही मूर्खासारखे का उभे राहिलात? ज्या आतमध्ये जाणे झडती घ्या. पुढे पैशाचं पुडकं सापडतंय का बघा. हो सर. साहेब, आता आकडा ऐकून मी वाकडा झालो. आता पैशाचा पुडका बघितला तर आडवाच व्हायचं. कांबळे शिंदे, तुम्ही काही कामाचे नाही आहेत. ठीक आहे, तुम्ही या प्रेताचा पंचनामा करा. तोपर्यंत मी आतमध्ये काही सापडतं का बघतो. फादर चला. काय कांबळे? तर पंचनामा करायचा ना. मग करा ना, माझ्या पाठीमागे कुठे चाललात? पंचनामा करा. फादर तुम्ही चला. फादर या. त्या हिला गेली आहेत कशी कटकट. या आमच्या साहेबांचं बाबा काय खरं नाही. आज शिंदे गेला कुठे? शिंदे कांबळे. आता. अरे चहा चहा. अरे चायला अरे पंचनामा करायचा ना. पंचनामाला सुरुवात कर. साहेबांचं काय खरं नाही बाबा. रद्द केलेलं. शिंदे, कांबळे. पण काय हो, तुम्हाला काय वाटतं? हा खून त्या पादरानं केला असेल? डाऊट आहे, पण काय बी सांगता येत नाही. अहो विश्वासराव गेला की पानिपतची लढाई. व ते विश्वासरावाचा सोडा, पण आता या पादऱ्याचं काय? यांना ना घर ना दार, नाही बाप ना बायका पोरं. यांना काय पैशाची गरज? यांना काय पैशाची गरज? अहो पहिल्या पादऱ्याचा जमाना गेला की पहिलं पादरी जाग्या बिगर फिरत नव्हते. समोरून पादरी आला की कोणी बी आपला मान झुकवायचा. आता पादरी काय आणि कोण काय समजा सारखंच. हा, त्यांना बायका पोरा नसत्यात, पण आई बाप ना भाऊ बहीण असतात की 15 हा? 15 हो. पण यांना पैशाची गरज भासली की ख्रिस्त्या भरभरून देतात. तेच म्हणतो यार, आपल्या वाणी गणपतीला जबरदस्तीने वर्गणी गोळा करायला लागत नाही. एकदा का त्या पात्र्याने देवला सांगितलं की लोक गुमानावणी देतात. 21.5. हा? 21.5.
काय वर्गणी सांगत नाही ना? नाही नाही. 21. हो, पण या पादऱ्याच्या घरात खून झालाय आणि तो बी पैसे पाय. मला वाटतं या पादऱ्याला कोणीतरी फसवायचा प्रयत्न केलाय. अरे फसवेल नाही तर काय, या पादरी थोडे कमीच असतात. यांचा समजावर विश्वास. कोणा बी अडलं नळ्याला घरात ठेवून देतात आणि म्हणतात कसं समजू देवाची लेकरं. अहो पण त्या लेकरात एखादा लांडगा असतो की. वय वय, बरोबर आहे बरोबर आहे. बरोबर बरोबर. पण वाल्याचं वाल्मिकीला समजा आयुष्य गेलं, पण आता या पादऱ्याचं काय? अरे तेच म्हणतो या पादऱ्याच्या घरात खून झालाय आणि पैसा बी गायब. फादर, एकंदरीत सगळी परिस्थिती तुमच्या विरोधात आहे. खून झालाय तोही तुमच्या घरात आणि तुमच्या अंगावरील रक्ताचे डाग. तेव्हा संशयाची वलय तुमच्या दिशेने जास्त फिरतात. तेव्हा खून कोणी केला ते तरी सांगा, नाही तर फातिमाचे पैसे कुठे आहेत ते तरी दाखवा. बाप दाखवणार तर श्राद्ध तरी घाल. कांबळे, साहेब फुटो फुटो फुटो. तो फोटो नीट करा. तो फोटो नीट करा. फोटो नीट करा. तो फोटो मी नीट करतो. जय ना. फादर, हा फोटो कोणी उलटा फिरवला? मला माहित नाही. कमाल आहे, तुमच्या घरात काय घडतंय तुम्हालाच माहित नाही. हो साहेब, खून करताना त्या बापाची भीती वाटली असेल म्हणून तो फोटो उलटा फिरवला. नाही नाही सर, परमेश्वर तर सर्व ठिकाणीच आहे. तो तुमच्यामध्ये आहे, ह्यांच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. अहो मग खून कोणी केला ते तरी सांगा. तुम्हाला असं म्हणायचं आहे का लोसरने खून करून तो फातिमा मावशी जवळ पैसे घेऊन पळून गेला म्हणून? नाही नाही. मग तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे लोसरने फातिमा मावशीला पैसे दिले आणि ती पावती कपाटात ठेवून तो निघून गेला आणि तुम्ही असंही म्हणता त्याने खून केलेला नाही, तेव्हा संशय केवळ तुमच्यावरच येतो. तेव्हा प्रमुख संशयित म्हणून आम्ही तुम्हालाच अटक करतो. तुम्हाला माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. कांबळे, शिंदे, तुमचं पंचनामाचं काम पूर्ण झालं असेल तर ही बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि हे घर सील करा. हो साहेब, पण मी खरोखरच खून नाही केला. मी निरपराध हो, आहे. हे आता कोर्टात सिद्ध करा, कारण कायद्यासमोर सगळी माणसं सारखी असतात. तुम्हाला ठाऊकच असेल, या देशाच्या पंतप्रधानाला देखील एकदा कायद्याखाली अटक झाली होती. पण मी खरोखरच खून नाही केला. मी आता जर तुम्ही जास्त बोलला तर तुम्हाला बेड्या घालून घेऊन जावं लागेल. तुम्ही फादर आहात, लोकांच्या धार्मिक भावनांचा उद्रेक वाढायला नको म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्याबरोबर मुकाट्याने चला. कांबळे, शिंदे, अरेस्टिंग. हे प्रभू परमेश्वरा, मी तुझी इच्छा प्रमाण मानतो. प्रभू, तुझी इच्छा असेल तर मला या संकटातून वाचव. हा. फादर चला निघायचं आपल्याला. या चल या. शिंदे, ही बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि घर सील करा. हो साहेब. अच्छा इथं इथं या या. गाडी चालू कर रे. साहेबांना बोलू. साहेबांना बोलवा. महाराज एक आहे. ओ श्रीराम.
बचाव पक्षाचे वकील कोण आहे? ती जबरदस्ती मिस केलेली आहे. ठीक आहे. सभ्यग्रस्त हो, आज आपणास एका विचित्र खटल्याचं नाही करायचं. शनिवार दिनांक 20 मार्च रोजी नगर चर्चमध्ये फादर पीटर राहत असलेल्या घरात फातिमा नावाच्या एका वृद्ध महिलेचा सुरा भुसकून खून करण्यात आला. आणि तिच्या जवळचे 2,52,525 रुपये इतकी रक्कम नाहीशी झाली. पैशाच्या लोभाने खून केल्याचा आरोप फादर पीटर यांच्यावर लावण्यात आला. आज या ठिकाणी सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील दोघेही आपापली बाजू मांडतील, साक्षी पुरावे सादर करतील. आपण सर्वांनी नीट ऐकून योग्य ते निर्णय घ्यायचा आहे. हा, मध्यंतरी वर्तमानपत्रात बऱ्याच बऱ्यावाईट बातम्या तुम्ही वाचल्या असतील किंवा ऐकल्या पण असतील, परंतु त्याच्यावर विश्वास न ठेवता ह्या ठिकाणी जे प्रत्यक्ष पाहाल आणि ऐकाल त्याला अनुसरून आम्ही हा निर्णय घेणार. आता खटल्यास सुरुवात करूया. आरोपीस बोलवा. आरोपीस बोलवा. फादर पीटर. फादर पीटर. फादर पीटर. शपथ घ्या की जे काही सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. परमेश्वरा, मला क्षमा कर. मी तुझ्या पवित्र वचनांची शपथ घेते. मी जे काही सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. तुमच्यावर आरोप आहे की फातिमा नावाच्या एका वृद्ध महिलेचा तुम्ही सुरा भुसकून खून केला. हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? नाही मिलॉर्ड, हा आरोप मला मान्य नाही. मी निरपराध आहे. मिलॉर्ड, मला आरोपीची फेरतपासणी घ्यायची आहे. यस, यू मे प्रोसीड. थँक्यू सर. तुम्ही फादर आहात? होय, मी फादर आहे. किती वर्षापासून तुम्ही त्या चर्चमध्ये आहात? गेली 6 वर्ष. यापूर्वी तुम्ही डोंगरी गावी फादर होता, हे खरं? होय सर आहे. मग इथे का आला? आमचे वरिष्ठ आमची बदली करीत असतात. हो, पण ही बदली दर 6 वर्षांनी होते की त्याही आधी? ते आमच्या वरिष्ठावर अवलंबून आहे. पण डोंगरी गावातून तुमची 2च वर्षांनी बदली झाली. काही कारण सांगू शकाल? एक मिनिट. युअर ऑनर, मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर माझ्या आशयाने तुम्हाला अगोदरच दिलेलं आहे. मग पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारण्याची आवश्यकता काय? आवश्यकता आहे, आवश्यकता आहे. मला आरोपीच्या पूर्वायुष्याची पडताळणी घ्यायची आहे. पण पूर्वायुष्याचा या गुन्ह्याच्या इथे काय संबंध? संबंध आहे, संबंध आहे. कुठल्याही माणसाचा आचार, विचार किंवा वृत्ती भरकन कृती करत नाही, तर त्याला कुठंतरी खतपाणी घातलेलं असतं. यस, यू मे प्रोसीड. तुम्ही विचारू शकता. हा, तर डोंगरी गावातून तुमची 2च वर्षांनी बदली झाली. काही कारण सांगू शकाल? नाही आठवत? मी सांगतो तुम्हाला. त्याही ठिकाणी तुम्ही पैशाचा गैरव्यवहार केला. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. माझे मित्र एका धर्मगुरूंवर आरोप करत आहेत. तिथेही पैशाचा गैरव्यवहार केला होता, याचा अर्थ इथेही असं होतं. आणि अजून इथे तसे आरोप सिद्ध झालेले नाही. यस, मग याने आमचं पूर्ण नव्या सादर करावं. आपलं म्हणणं रास्त आहे. थँक्यू मॅडम. प्लीज नोट अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. ठीक आहे. फादर, फातिमा नावाची एक बाई तुमच्याकडे वारंवार पैसे ठेवण्यासाठी येत होती, हे खरं आहे? होय खरं आहे. त्या बाईने साधारण आतापर्यंत किती पैसे आपल्याकडे दिले असतील? साधारण बरोबर 2,52,525 रुपये इतकी रक्कम दिली. पण ही रक्कम 3 लाखापेक्षा जास्त असावी असं फंड देणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांचा अंदाज आहे. मग उरलेली रक्कम कुठे गेली? युअर ऑनर, फंड देणारे वाटेल तो अंदाज देते, त्यांचं काय जात आहे. परंतु जेव्हा जेव्हा फातिमा मावशीने फादरांकडे पैसे जमा केले, तेव्हा तेव्हा त्या पैशाची पावती फादराने फातिमा मावशीला दिलेली होती. होय मी. आणि त्या सर्व पावत्या फातिमा मावशीकडेच होत्या आणि त्यानुसारच एकूण रक्कम 2,52,525 रुपये इतकी झाली. बरं, ठीक आहे. आता मला सांगा, एवढी मोठी रक्कम ह्यापूर्वी तुम्ही कधी पाहिली होती का? एक मिनिट. या प्रश्नाने आपण काय सिद्ध करू पाहताय?
सहकार्यातून या खटल्यातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा. प्लीज गो ऑन. बरं फादर, फातिमा मावशीने तुमच्याकडे 2,52,525 एवढी रक्कम दिली होती. मग ही रक्कम तुम्ही स्वतः फातिमा मावशीला परत केली? नाही, मी स्वतः नाही. मग कोणी केली? ते काम मी माझं साखरस्तीन लोसर ह्याच्यावर सोपवून दिलं. हो, पण एवढी मोठी रक्कम परत करण्याची जबाबदारी तुम्ही त्याच्यावर दिली? हा, कारण तो प्रामाणिक आहे. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. लोसर हा एक प्रामाणिक माणूस आहे. यस, आम्ही लिहून घेत आहोत. आपली तपासणी चालू ठेवा. थँक्यू. आणि ती सर्व रक्कम फातिमा मावशीला समोरच मोजून दे असे मी सांगितलं होतं. तसेच ती रक्कम एकूण किती आहे हे देखील मी अगोदरच फातिमा मावशीला सांगितले होते. त्यामुळे गोंधळ होण्याचा काही प्रश्नच नव्हता. पण मग ही रक्कम तुम्ही स्वतः फातिमा मावशीला का परत केली नाही? कारण मरणपत्राला लागलेल्या एका व्यक्तीला शेवटचं साक्रामेंट देण्यासाठी मला डोंगरवाडीला जायचं होतं. तो हैसी म्हणजे तुम्हाला त्या डोंगरवाडीला जायचं होतं. मग डोंगरवाडीला जाताना तुम्ही चालत गेला? नाही, विमानाने गेले. डोंगरवाडीला विमान उतरतात. कसले मूर्खासारखे प्रश्न विचारले जात आय आहेत. ऑब्जेक्ट मिलॉर्ड. मूर्खासारखे या शब्दाला माझी हरकत आहे. माझ्या सन्मानाने मित्रांनी आपली पायरी सोडून बोलता कामा नये. आपण दोघांनीही आपापली पायरी न सोडता या खटल्यातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. ओके, प्लीज प्रोसीड. हा, डोंगरवाडी गावी तुम्ही चालत गेला? होय, मी चालत गेलो. पण तुमच्याकडे मोटर बाईक असताना एका वृद्ध माणसाला शेवटचं महत्वाचं साक्रामेंट द्यायला चालत गेला? होय, मी चालतच गेलो. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. याचा अर्थ असा की आरोपीला खोटा पुरावा गोळा करायचा होता. I object, my lord. माझे मित्र माझ्या आशिलावरती आरोप करत आहेत. हा आरोप नाही माय लॉर्ड. ही जाणून बुजून निर्माण केलेली परिस्थिती आहे. आरोपीकडे मोटर बाईक असताना सुद्धा ते मुद्दामून चालत गेले. जर ते मोटर बाईकवर गेले असते तर लोसर फातिमा मावशीला पैसे मोजून देण्याच्या आत ते परतले असते. म्हणजे त्यांना त्यांचा डाव साधता आला नसता. नाही, विनाश माझी हरकत आहे, my lord. इथे माझ्या आशिलावर कोणताही डाव साधायचा नव्हता. अहो, ते एक धर्मगुरू आहेत. हे माझ्या मित्रांनी विसरू नये. आणि विशेष म्हणजे ते डोंगरवाडीवरून परत आले तेव्हा लोसरने त्याला कपाटाच्या किल्ल्या दिल्या. येस, दॅट्स द पॉइंट सर. मलाही तेच म्हणायचं होतं. म्हणजे तुम्ही परत आला तेव्हा लोसर तिथे घरीच वाट पाहतो. आणि फातिमा मावशी? बोला बोला. फातिमा मावशीचं काम व्यवस्थित केलं सर. तसंच फातिमा मावशीकडून घेतलेली पावती कपाटात ठेवली असं समोर चावी देऊन तो निघून गेला. पण ज्या अर्थी तो तुम्हाला चावी देऊ शकत होता त्या अर्थी तो पावती देऊ शकला असता. हा, पण तो घाईत होता. कारण अंदाजातच त्याची मावशी मरण पावली होती आणि तो तिथेच निघाला होता. म्हणजे आता मावशी मरण्याची साथ आली वाटतं. का? आपली मावशी मेली की काय? लॉर्ड, माझे मित्र काहीही बोलायला लागले. माझ्या मावशीचा ह्या ठिकाणी काहीही संबंध नाहीये. त्यांनी तिचं नाव घेता कामा नये. माझ्या वकील मित्रांनी हे लक्षात ठेवायला हवं की न्यायालय आहे. इथल्या नियमाचा कुणीही भंग करू नये. प्लीज गो ऑन. बरं, मग लोसर तुम्हाला जाताना काय सांगून गेला? त्याला 8 दिवसाची रजा हवी होती ती मी दिली. मग तो परत आला होता? मी अटकेत असल्यामुळे मला माहीत नाही. नाही, तो परत आलाच नाही. पण तुम्ही त्याचा शोध घेतला नाही की तशी तुम्हाला आवश्यकताच भासली नाही? अहो, ते तो पोलिसच आहे. आणि सध्या तरी त्यांना एक निरपराध धर्मगुरू संशय म्हणून सापडलेला आहे. मग ते लोसरचा शोध का घेतील? हे बा, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर असा आरोप करणे बरोबर नाही याची तुम्हाला कल्पना असायला पाहिजे. कृपया तुम्ही शांत बसा. आपण तपासणी चालू ठेवू. प्लीज गो ऑन. फादर, पंचनाम्यात एक धारदार सुरी सापडली आहे. तुम्हाला माहित आहे? होय, माहिती. मिलॉर्ड, ती सुरी दाखवण्याची मी आता विनंती. परमिशन ग्रँटेड. ही सुरी तुम्ही ओळखता? होय, ते आमच्याच किचनमध्ये. ही सुरी फातिमा मावशीच्या प्रेता शेजारी सापडली तेव्हा ती रक्तानं माखलेली होती आणि त्यावरील बोटांचे ठसे हे तुमच्या बोटांच्या ठशाशी मिळते जुळते आहेत. मिलॉर्ड, याचा अर्थ असा की खून झाला तेव्हा फादर घरीच होते आणि त्यांनीच हा खून केला असा माझा दावा आहे. हे खोटं आहे. सांग खोटं. खून झाला त्यावेळी फादर घटनास्थळी नव्हते. मग कुठे गेले होते? डोंगरवाडीला. योर ऑनर, खून झाला त्यावेळी फादर एका वृद्ध माणसाला शेवटचं आणि महत्वाचं साक्रामेंट देण्यासाठी डोंगरवाडीला गेले होते. ठीक आहे, आपण समजूया. फादर, तुम्ही डोंगरवाडीला एका वृद्ध माणसाला शेवटचं महत्वाचं साक्रामेंट द्यायला गेला. मग तुम्ही त्याला ते शेवटचं साक्रामेंट दिलं नाही. का? कारण ती व्यक्ती मरून गेल्याचं वाटेतच कळालं म्हणून मी परत गेलो. पण तुम्ही काय केलं? मी परत घरी आलो. पण तुम्ही घरी आलात तेव्हा काय पाहिलं? तेव्हा लोसर तिथे माझी वाटच पाहतो. तेव्हा त्याच्या हातात रक्तानं माखलेली सुरी होती. नाही, अंगावर रक्ताचे डाग होते. नाही. तो पळून जाण्याच्या बेतात होता. कावरा झालेला होता. नाही, तसं काहीही नव्हतं. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड.
आरोपी जेव्हा घटनास्थळी परत आले त्यावेळी लोसर त्यांना तिथे भेटला होता. त्याच्या हातात रक्तानं माखलेली सुरी नव्हती, अंगावर रक्ताचे डाग नव्हते, तो कावराबावराही झालेला नव्हता. इज दॅट क्लिअर? हो, त्याने मला कपाटाचे किल्ले दिले आणि फातिमा मावशीकडून घेतलेली पावती कपाटात ठेवली आहे असं समजतो. त्याची मावशी मरण पावली होती ते निघून गेला. याचाच अर्थ असा की हा खून लोसरने केलेला नाहीये, उलट लोसरला या खुनात अडकवण्याची संधी साधून हा खून तुम्हीच केलाय असा माझा दावा आहे. आणि अध्यक्ष माय लॉर्ड, संपूर्ण साक्षी पुरेची शहानिशा झाल्याशिवाय माझ्या आशिलावरती असा खुनाचा आरोप लागण्याचा अधिकार कुणालाही नाही. यस, सरकारी योग्य ही संपूर्ण साक्षी पुराव्याविषयी आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा. थँक्यू माय लॉर्ड. ठीक आहे फादर, आपण असं समजूया की हा खून तुम्ही केलेला नाही. मग हा खून कुणी केला हो? तुमचा कुणावर संशय नाही, माझ्या कुणावरही संशय नाही. पण तुम्हाला असं वाटतंय की लोसरने हा खून पैशाच्या लोभापायी केला असावा? लोसरला तर त्याच्या मावशीची भरपूर संपत्ती मिळणार होती आणि त्यासाठीच तो गावी गेला होता. पण तो परत आला होता माहिती नाही. ह्याचा अर्थ असा की हा खून लोसरने केलेलाच नाही. नाही साहेब, हा खून लोसरनेच केला. अहो, मी स्वतः त्याला पाहिलं. बाई, आपण कोण आहात? हे न्यायालय आहे, इथे असा आढावा करत नसतो. साहेब, हा खून लोसर. एक मिनिट, तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते विटनेस बॉक्स मध्ये सांगा. हवालदार, हो, हवं. चला तुम्ही तिकडे वाचला. ही बाई कोण, कुठून आली, तिचा ह्या प्रकरणाशी काय संबंध? त्या बाईने कोर्टाचा अवमान केलेला आहे, तिच्यावर फिर्याद नोंदवावी अशी मी आता विनंती करतो. ठीक आहे, तसं तुम्ही अर्ज लिहून द्या. युअर ऑनर, कोर्टात हजर झालेली सर्वसामान्य महिला, अहो हिला कोर्टाचे नियम काय माहीत असणार, परंतु ज्यांना सगळे कोर्टाचे नियम माहीत असून ते तसे वागत नसतील अथवा ते नियम पाळत नसतील तर मग अशाचं काय? या विधानास माझी हरकत आहे मायलॉर्ड. हे आमच्या वर्तनावर गंभीर आरोप आहेत. तुम्ही कशाला मला लावून घेताय? त्यांनी जनरल स्टेटमेंट केलं. युअर ऑनर, स्वतःहून कोर्टात हजर झालेल्या महिलेजवळ असलेली माहिती जर खटल्याच्या कामकाजास उपयुक्त ठरत असेल तर हिची साक्ष नोंदवून घेण्यास काय हरकत आहे? माझी हरकत आहे मायलॉर्ड. नाही, आपली अर्थ गाडी दिली जाणार नाही. थँक्यू मॅडम. बाई, शपथ घ्या की जे काय सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. जे काही सांगेल ते अगदी खरं सांगेल, पण खोटं सांगणार नाही. बचाव पक्ष योग्य या बाईची साक्षी घेऊ शकतो. यस युअर ऑनर. बाई, आपलं नाव? रोजी डायस. आपण काय करता? मी नवघर चर्चमध्ये काम करते. आपण काय काम करता हे सांगू शकाल? म्हणजे चर्चची साफसफाई, बाजार हाट व इतर बारीक सारीक काम. हो, मग त्याबद्दल आपल्याला पगार मिळत असेल? काय सांगितलं? देवळातलं काम करायचं आणि पगार घ्यायचा? नाही, मी हे काम प्रभू श्री ख्रिस्ताची सेवा म्हणून करते. बरं, मग समोर उभे असलेल्या फादरला आपण ओळखत असाल? हो, हे आमचे फादर पीटर. काय? हे फादर आहेत? हे तर खुनी आहेत. नाही, हे कुणी होऊच शकत नाही. हे आमचे फादर आहेत. पण फतवे नावाच्या एका वृद्ध महिलेच्या खुनाचा आरोप यांच्यावर लागण्यात आलेला आहे, हे आपल्याला ठाऊक आहे? अहो, म्हणूनच तर मी ते धावत आले. फातिमा मुशीचा खून फादरांनी नाही, लोसरने केला. हो, मी स्वतः त्याला पाहिलंय. युअर ऑनर, या विधानाची नोंद घ्या प्लीज. हे विधान फार महत्वाचं आहे. यस, आम्ही ते घेत आहोत. बरं, हा लोसर कोण? तुम्ही ओळखते त्याला? हो, हजारो माणसात मी त्याला ओळखून काढले. फादरांकडे काम करणारा त्यांचा सॅक्रेटरी, त्यानेच फातिमा मुशीचा खून केला. पण हा खून लोसरनेच केलाय कशावरून? तुम्ही मला सविस्तर सांगू शकाल? त्या दिवशी म्हणजे शनिवारी फादरांच्या घराची साफसफाई करून मी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. कामाटून येत असताना मला फादरांच्या घरातून किक्कळ येत पडली. मी धावत जात आले आणि पाहत तर फातिमा मुशी रक्ताच्या थरोळ्यात जमिनीवर पडलेली होती. लोसर तिथेच होती. मी खून लोसर, तू फातिमा मुशीचा खून केला असे ओरडले.
जास्त आवाज केला तर तुझाही खून करेन. मी खूप घाबरले. कशी धावत जाऊन पोलिसांना खबर दिली. मला वाटलं पोलीस लोसरला पकडले. पण इथे तर आमच्या फादरांनाच पकडले. फादर साहेब आमचे फादर निर्दोष आहेत. त्यांनी खून नाही केला. खरा खून लोसरने केला साहेब. तोच खरा खून आहे साहेब. तोच खरा खून. शांत व्हा बाई, शांत व्हा. युअर ऑनर, कोर्टात हजर झालेली रोजी या घटनेतील महत्वाचा दुवा आहे. कारण ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ती स्वतः त्या ठिकाणी हजर होती. त्याचप्रमाणे फादर पीटर, मयत फातिमा मावशी आणि फादरांचा सायक्रेस्टिक लोसर अशा घटनेशी संबंधित असलेल्या तिघांनाही ती जवळून ओळखते. आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तिने लोसरला त्या ठिकाणी पाहिलं होतं, फादरला नव्हे. आणि म्हणून तिने स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन हा खून लोसरनेच केलेला आहे अशी फिर्याद नोंदवली होती. याचाच अर्थ असा की हा खून लोसरने केलाय. दॅट्स ऑल. धन्यवाद माय लॉर्ड. सरकारी वकील, आपण या बाईची फेरतपासणी घेऊ इच्छिता काय? यस प्लीज प्रोसीड. बाई, आपलं नाव? रोजी डाय. आपण काय काम करता? मी नवघर चर्चच्या सेवेत असते. म्हणजे मग या फादरांना ओळखत असाल? होय साहेब, हे आमचे फादर आहेत. किती वर्षापासून तुम्ही त्या चर्चमध्ये काम करता? गेली 6 वर्ष. म्हणजे हे फादर त्या ठिकाणी असल्यापासून? होय सर. ह्यापूर्वी तुम्ही काय काम करत होता? अहो, हे आमचंच गाव आहे. तेव्हा मी अधूनमधून चर्चमध्ये सेवा करायची. तुमचं लग्न झालंय का? नाही. एकंदरीत हा खून फादरांनी केला नाही असं तुम्हाला वाटतंय का? नुसतं वाटतच नाही, त्याची माझी खात्री आहे. याचा अर्थ असा की तुम्ही हा खून होताना प्रत्यक्ष पाहिले पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. ह्या बाईने हा खून होताना प्रत्यक्ष पाहिलेलं नाहीये. तरी पण बाई, तुम्ही कशावरून सांगता की हा खून फादरांनी केलेला नाही म्हणून? पण मला एक सांगा, हा खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होता? मी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. याही विधानाची नोंद घ्यावी. यस, आम्ही ती नोंद घेलो. तपासणी चालू आहे. बाई, खून झाला तेव्हा तुम्ही कामानिमित्त बाहेर गेला होता. मग तिथून परत आलात तेव्हा जे काही पाहिलं ते सविस्तर सांगू शकाल? कामाटून येत असताना मला फादरांच्या घरातून किक्काळी ऐकू आली. मी धावतच आत आले तेव्हा फातिमा मावशी रक्ताच्या धारोळ्यात जमिनीवर पडलेली होती. आणि लोसरच्या हातात रक्तानं माखलेली सुरी होती. नाही, सुरी तर फातिमा मावशीच्या पोटात खूप बसलेली होती. हो. ते दृश्य पाहताच मी खूप घाबरले. लोसर, तूच फातिमा मावशीचा खून केला असे ओरडले. तसं तो माझ्या अंगावर धावत आला. तेव्हा त्याच्या हातात रक्तानं माखलेली सुरी होती, अंगावर रक्ताचे डाग होते? नाही, नव्हते. हो बाई, मग तुम्ही कशावरून सांगता की हा खून लोसरने केलेला आहे म्हणून? कारण तिथे दुसरं कोणीही नव्हतं. हो बाई, पोलीस इन्स्पेक्टरने पंचनाम्यात खुद्द फादरांना त्या ठिकाणी पाहिल्याचं लिहिलेलं आहे. हे सगळं खोटं आहे. पण ते इन्स्पेक्टर खोटं बोलतात. हा पंचनामा खोटा आहे. हा पंचनामा खोटा आहे. विनोद, मला इन्स्पेक्टरला काही प्रश्न विचारायचे आहे. यस, आपण विचारू शकतो. इन्स्पेक्टरना बोलवा. इन्स्पेक्टर विजय भोसले, इन्स्पेक्टर विजय भोसले. हा, तर आपलं नाव इन्स्पेक्टर विजय भोसले. आपण ह्या बाईला ओळखता? हो, याच बाईने आम्हाला पहिल्यांदा खुनाची बातमी दिली. मग तुम्ही काय केलं? पंचनामा होईपर्यंत या बाईला आम्ही ताब्यात ठेवलं आणि लगेच सोडून दिलं. पण ज्या बाईने तुम्हाला पहिली खुनाची बातमी दिली त्यांनाच ताब्यात ठेवण्याचं काय कारण? कारण सत्य परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय अशा व्यक्तींना आम्ही सोडत नसतो, कारण त्यामध्ये धोका समजतो. हो. मग सत्य परिस्थिती काय होती? ज्या वेळेला ह्या बाईने आम्हाला खुनाची बातमी दिली तशी आम्ही नोंद केली आणि मग माझ्या 2 सरकारी हवालदारांसह घटनास्थळी म्हणजे फादरांच्या घरात आम्ही गेलो. फादरांना आम्ही बाहेरून आवाज दिला पण कोणाचं प्रत्युत्तर आलं नाही म्हणून आम्ही सरळ आतमध्ये आलो.
आणि आतमध्ये येऊन पाहतो तर काय झालं. मयत फातिमा रक्ताच्या थारोळ्यातच फादरांच्या पुढ्यात पडलेली होती. फादरांच्या अंगावर रक्ताचे डाग होते. मला पाहताच फादरांच्या हातातून रक्ताचं करताना माखलेली सुरी गळून पडली. आम्ही फादरांना अनेक वेळा विचारलं की हा खून थोडी केला म्हणून, पण फादरांकडून आम्हाला समाधान करून उत्तर मिळू शकले नाही. तेव्हा वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही खुनाची नोंद केली, पंचनामा केला आणि फादरांना प्रमुख संशयित म्हणून अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. थँक्यू. आपण जाऊ शकतो. मिलॉर्ड, गुरुजीला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची मी आपणास बाई, अजूनही तुम्हाला असं म्हणायचं की हा खून लोसरने केलेला आहे म्हणून? पण हे कसं शक्य आहे? अशक्य आणि अशक्य ह्या तर्काच्या गोष्टी असतात, वास्तव मात्र वेगळं असतं. तरी पण मला एक सांगा बाई, लोसर हा खून कशासाठी करेल? पैशासाठी. त्याला श्रीमंत व्हायचं होतं. बाई, लोसरला त्याच्या मृत मावशीची सगळी इस्टेट मिळणार आहे म्हणून तिच्या मृत्यूपत्रात तशी नोंद आहे आणि त्याचसाठी तो 8 दिवसाची रजा घेऊन गावी गेलाय ना फादर. हे सगळं खोटं आहे. म्हणजे फादर खोटं बोलताय? मग इन्स्पेक्टर खोटं बोलत होते, आता हे फादर खोटं बोलताय. नाही, फादर कधीच खोटं बोलणार नाही. पण तुम्ही खोटं बोलताय की रोजी तुम्ही खोटं बोलताय? माय लॉर्ड, स्वतः साक्षी देण्यासाठी आलेल्या साक्षीदाराला असे जोर जबरदस्ती करून घाबरण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारी वकिलांनी साक्षीदाराला कुठलीही धडपड नाही अथवा जोर जबरदस्ती करू नये. प्लीज. थँक्यू. गो ऑन. बाई, अजूनही तुम्हाला असं म्हणायचं आहे की हा खून लोसरने केलेला आहे म्हणून? म्हणजे हा खून करताना तुम्ही लोसरला प्रत्यक्ष पाहिलेलं असेल, पण त्याच्या कुठल्या हातात सुरी होती? डाव्या, उजव्या? त्याच्या हातात सुरी नव्हती. त्याच्या अंगावर रक्ताचे डाग नव्हते असंच ना? हो, काय करता तुम्ही लोसरला प्रत्यक्ष खून करताना पाहिलेला आहे? बाई, तब्येत ठीक आहे रे तुमची? नाही म्हणजे तुम्ही म्हणता लोसरच्या हातात रक्तानं माखलेली सुरी नव्हती, अंगावर रक्ताचे डाग नव्हते, मग ती किंकाळी ऐकून तुम्ही आत धावत आला तेव्हा काय पाहिलं ते तरी सांगा. आरती करत उभा होता? काही प्रार्थना करीत उभा होता? हो बाई, तुम्ही एका सत्य विश्वासू माणसाच्या विरुद्ध गुन्ह्याची खोटी साक्ष देत आहात. मिलॉर्ड, या बाईने दिलेल्या साक्षीचा या गुन्ह्याशी काही एक संबंध नाहीये. हिची साक्ष म्हणजे एक बेबनाव आहे. या बाईने कोर्टाचा बहुमोल वेळ वाया घालवलेला आहे, म्हणून हिची साक्ष ग्राह्य धरता कामा नये अशी मी आपल्यास विनंती करतो. दॅट्स ऑल सर. बाई, आपण जाऊ शकता. गरज भासल्यास आम्ही आपणास पुन्हा बोलू. रडू नकोस पोरी, परमेश्वराच्या योजना वेगळ्या असतात. हे न्यायालय आहे. इथे कुणाला काय वाटतं यापेक्षा सत्य काय आहे याचा अधिक विचार केला जातो. तेव्हा या बाईने आपल्या जबानीमध्ये ज्याच्या नावाचा अगदी नेहमी उल्लेख केला, त्या लोसरचा शोध घेऊन त्याला जर न्यायालयात हजर केलं तर कदाचित या खटल्याला वेगळी दिशा मिळू शकेल. यस, यू आर राईट. आपलं म्हणणं रास्त आहे. थँक्यू माय लॉर्ड. पोलिसांना आदेश देण्यात येत आहे की त्यांनी लोसरचा शोध घेऊन त्याला लवकरात लवकर कोर्टात हजर करावं. त्यासाठी आजच्या सुनावणीचं काम पुढे ढकलण्यात येत आहे. थांबा न्यायमूर्ती महाराज. एक मिनिट. ज्याच्यामुळे या खटल्याचं काम पुढे ढकलण्यात येत आहे तो लोसर मीच. माझ्यामुळे या खटल्यात काही मदत होत असेल तर ती करायला मी तयार आहे. यस, आपल्याला जे काही सांगायचं असेल ते विटनेस बॉक्स नेऊन सांगा. हवालदार या करा. आपलं नाव? लोसर डिसोजा. शपथ घ्या की जे काही सांगेल ते खरं सांगेल, खोटं सांगणार नाही.
मी जे काही सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. सरकारी वकील, आपण यांची साक्षी घेऊ शकता. येस सर. हो मिस्टर, मी आपणास यापूर्वी कधीच पाहिलेलं नाही. अहो कसं पाहणार साहेब, आम्ही चर्चमध्ये असतो, कोर्टामध्ये नाही. पण तुम्हीच लोसर आहात कशा होते? ऑर्डर ऑर्डर भाई, हे न्यायालय आहे. इथे मध्ये उठून कोर्टाचा अवमान करू नकोस. तुझ्या जागेवर बसा. या तुम्ही बसा पहिले. प्लीज गो. आपलं नाव? लोसर डिसूजा. आपण सॅक्रेस्ट्री म्हणून त्या चर्चमध्ये काम करता? होय. मग या फादरांना ओळखत असाल? अगदी चांगलाच. हे आमचे फादर पीटर. हॅलो. आता मला सांगा की ह्यांच्याकडे फातिमा नावाची एक बाई वारंवार पैसे ठेवण्यासाठी येत होती, हे तुम्हाला माहित आहे? नाही, ते मला काय माहिती नाही. बरं, त्या बाईचा काही दिवसापूर्वी खून झाला, हे तरी तुम्हाला माहिती आहे का? अहो ते मी पेपरात वाचलं होतं. ऑर्डर ऑर्डर. हवालदार. बाई बसता का तुम्ही? का बाहेर काढू तुम्हाला? बसा. प्लीज गो. बरं, तुम्हाला एक मावशी आहे, हे बरोबर आहे? आणि नाही होती. काही दिवसापूर्वी ती मरण पावली. हो, आय एम सॉरी. तिची सगळी इस्टेट तुम्हाला मिळणार आहे, हे खरं आहे का? होय, कारण तिच्या मृत्यूपत्रात तरी तशी नोंद आहे. मग साधारण किती रक्कम असेल हो? गावाकडील जमीन आणि बँकेतील जमा एकूण 3 लाखाच्या वर असेल. तुमचं लग्न झालंय का? तुमचं लग्न झालंय का? नाही. मग ही एवढी इस्टेट तुम्हाला काय करायची? हो साहेब, मला पैशाचं काय, मी एकटा जीव सदाशिव. मावशीच्या गावाकडील घराची जागा सुद्धा मी गावी चर्च बांधण्यासाठी देणार आहे. व्हेरी गुड. नो सर, मला एक सांगा की तुमची मावशी गेल्याचं कळल्यानंतर तुम्ही गावी गेलात? होय, कारण माझ्या मावशीला जवळचं असं कोणी नव्हतं, त्यामुळे तिचे सर्व शेवटच्या विधी मला चुकायच्या होत्या. बरोबर. तुम्हाला जाताना काय साधारण काय आढळलं हे तुम्ही सांगू शकाल? मी मावशीच्या गावी जाण्यासाठी निघालोच होतो, पण चुकून खोलीची चावी माझ्या खिशात राहिली, त्यामुळे ती देण्यासाठी मी परत फिरलो. मी बघितलं की फादर आणि फातिमा मावशीचं पैशावरून काहीतरी बोलणी चालू आहे. मग चावी देण्यासाठी आलेल्या मला फादरांनी थांबायला सांगितलं आणि कपाटाच्या किल्ल्या देत मला सांगितलं, कपाटामध्ये निळ्या पिशवीमध्ये 2,52,525 इतकी रक्कम आहे, ती तू फातिमा मावशीला दे आणि तिच्याकडून पैसे मिळायची पावती लिहून घे, ती कपाटात ठेव आणि तू निघून जा. मग तुम्ही निघून गेला? नाही, मी निघालच होतो. मग इतक्यात फादर आले, मग मी कपाटाची किल्ल्या फादरांना दिल्या आणि मी निघालो. फादर, आता लोसरने जे काही सांगितलं ते बरोबर आहे, पण तुम्ही परत आला तेव्हा लोसर तुम्हाला भेटला होता? तेव्हा त्याच्या अंगावर रक्ताचे डाग होते? नव्हते. हातात रक्तानं माखलेली सुरी होती? नाही, नव्हती. मिलॉर्ड, माझं स्वतःचे कबूल करतायत. आणि लोसर तुम्हाला फक्त 8 दिवसाची रजा दिली होती, पण तुम्ही 8 दिवसांनी परत का आला नाही? अहो कसा येणार साहेब, मावशीच्या वारसपत्रावरील हक्क साबित करण्यासाठी काही महत्वाचे कागदपत्र पूर्ण करायचे होते. अजूनही काही कागदपत्र बाकी आहे. बरं, फादरांवर फातिमा मावशीच्या खुनाचा आरोप आहे आणि पैशाची अफरातफर केल्याचा आरोप आहे, हे कसं कळलं तुम्हाला? ते मी पेपरात वाचलं होतं ना. हे पेपरवाले अशा बातमीच्या शोधातच असतात. साले शिक्षण घेतात फादराच्या शाळेमध्ये, पण फादरांचं नाव बदनाम करायला सगळ्यात पुढे. बरं, एक सांगा मला, फादरांचे आणि रोजीचे संबंध कसे होते? फादरांबद्दल मला माहिती नाही, पण रोजी, अहो मेनकेने नाही का विश्वाघात केला. त्या बाईने गप्प बसवण्याचं बाहेर काढा. गप्पा बसा ना जरा. हो बाई, गप्पा बसा इकडे, चला. प्लीज गो. या बाईला तुम्ही ओळखता? अगदी चांगलाच. ह्या बाईच्या मध्ये फातिमा मावशीचा खून तुम्हीच केलेला आहे. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही साहेब, ती तसं बोलणारच. का की तुमचंच नाव का घेते? कारण लग्नाबाबत तिने अनेकदा मला मागणी घातली होती, पण तुम्ही साफ नकार दिला, त्यामुळे मी ठरले की तिची माझ्यावर जसा छळ निवड सुनाचा प्रकार आहे. बरं, आता मला सांगा, हा खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होता? हो साहेब, खून कधी आणि केव्हा झाला हे समजल्याशिवाय मी कसा सांगू शकेन? मी सांगतो तुम्हाला.
फादरांनी फातिमा मावशीच्या पैशाचा व्यवहार तुमच्याकडे सोपवला, त्याच वेळी साधारण अर्ध्या पाऊण तासाने हा खून झाला असं तपासात ते कळलं. हो, त्या दिवशी म्हणजे शनिवारी मी मावशीच्या गावी जाण्यासाठी एसटी स्टँडवर पोहोचलो. हे पहा, तुम्ही निरपराध असल्याचा पुरावा देऊ शकाल ना? कारण संशयाची वलय तुमच्या भोवती फिरत आहे. तशी जर वेळ आली तर पुरावे सिद्ध करण्यास मी समर्थ आहे. That's all, sir. बचाव पक्षाचे वकील, आपणा साक्षीदाराची वृत्तपत्रिका घ्यायची आहे काय? येस मिलॉर्ड. प्लीज प्रोसीड. नीट उभा राहा. कोर्ट आहे, गार्डन नाही. सर, तुला असं वाटत नाही का की ती या ठिकाणी खोटी साक्ष देते म्हणून? मग खरं काय ते तुम्ही सांगा ना, कारण खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायचं काम हे तुम्हाला वकिलांचं. बरं, मला एक सांग, फातिमा मावशी पैसे न्यायला येणार हे तुला अगोदर माहित होतं? हो, हे तुला अगोदर माहित होतं, म्हणून तू तिच्या खुनाचं बेत असलास आणि चर्चमध्ये प्रार्थनेला न जाता संधीची वाट बघत त्या ठिकाणी घुटमळत राहिलास. अहो साहेब, प्रार्थनेला मी कुठे आणि कधी जाणार ते कोण ठरवणार? आणि समजा मी प्रार्थनेला गेलो असतो आणि फातिमा मावशीचा खून झाला नसता, ते कशावरून? कारण माझ्या माहितीप्रमाणे तू रोजीला लग्नाची मागणी घातली होतीस आणि तिने तर ती स्पष्ट नाकारली आणि म्हणून श्रीमंत होऊन तिला आपलंसं करण्यासाठी तू फातिमा मावशीचा खून केला आहेस. हे बघा, पहिल्यांदा अनेक वेळा मी स्वतःहून रोजीला लग्नाची मागणी घातली, बरोबर आहे. परंतु मला जेव्हा माझ्या मावशीचे इस्टेट मिळाले हे तिला समजलं ना, तेव्हा ती माझ्या मागे लग्नाचा तगादा लावू लागली. तर तुम्ही साफ नकार दिला. अहो, इच्छा बरोबर कोण लग्न करणार? तिला तर फक्त पैसा पाहिजे, पैसा. हो ना. प्लीज प्रोसीड. बरं, तुला फादराने तुझ्यावरती फातिमा मावशीचे पैसे मोजून देण्याचं काम तुझ्यावर सोपवलं. त्याला साधारण कितीचा वेळ लागला असेल? अर्धा पाऊण तास? फक्त 15 ते 20 मिनिट. म्हणजे फादरांनी जशी ती मोजून ठेवलीच होती आणि मला देवळातली कशी मोजायची पण सवय आहे ना. विचारा फादरांना. बरं, रक्कम किती होती सांगू शकशील? एकूण 2,52,525 इतकी होती. 2,52,525 रुपये आणि फक्त 15 ते 20 मिनिटं. बरं, मला एक सांग, पैसे मिळण्याची पावती तू फातिमा मावशीकडून चालू घेतली? कारण फादरांनी तसं मला सांगितलं होतं. येस सर, पॉइंट टू बी नोटेड. येस, आम्ही नोंद घेत आहोत. प्लीज गो ऑन. बरं, जसं मला एक सांग, तुला तुझ्या मावशीची इस्टेट मिळेल खरं? होय, ते खरं. मग त्याची काही कागदपत्र तुम्हाला सादर करू शकशील? हो सर, मी तुला विचारतोय, तू आताच कबूल केलंय की मावशीची इस्टेट मिळाली तुला? मग त्याची काही कागदपत्र? हो. हो काय? नाही, म्हणजे ते अजून पूर्ण झाले नाही. पूर्ण झाल्यावर तुम्हाला आणून दे. पण त्या कामासाठी तू 8 दिवस रजा घेऊन गेला होतास, ते काम अर्धवट सोडून आज अचानक इथे का आलास? कारण आज फातिमा मावशीच्या खटल्याची सुनावणी आहे हे मला समजल्यानंतर राहवलं नाही, म्हणून मी इथे आलो. पण तुझ्या नावाचा उच्चार होतास तू आलास, याचा अर्थ तू हे सगळं लपून ऐकत होतास. लपून ऐकायला इथे कुणाची चोरी आहे साहेब? अहो, एक कोर्ट आहे, कोर्ट. इथे कुणी कुणाची केस बसून ऐकू शकतो. काय मोठे साहेब, बरोबर ना? आणि मी जेव्हा इथे आलो ना, तेव्हा तुमचं कोर्टाचं काम चालू होतं. तेव्हा उगाच मला डिस्टर्ब नको म्हणून मध्ये आलो नाही. परंतु माझ्या नावाचा जेव्हा संशय म्हणून उल्लेख झाला ना, तेव्हा गुपचूप पळून न जाता इकडे मध्ये आलो संशय दूर करायला. उगाच आपल्या मागे झंझट कशाला? हो, समजा तुझ्या नावाचा उल्लेख झालाच नसता तर मग कोर्टाचं काम संपल्यावर मी फादरांना भेटून जाणार होतो. बरं, मला एक सांग, इथे येण्यापूर्वी तू एखाद्या वकिलाचा सल्ला घेतला होतास काय? का? कशासाठी? मला काय वेळ लागलाय चिखलात दगड मारायला? बघा बघा, त्यांना सुद्धा पटलं. वकिलांना बघितलं ना की माझी तळपायची एक मस्तकाला जाते. ठीक आहे, ते तुला कळेलच आता. युअर ऑनर, माझी उलट तपासणी संपलेली आहे. साक्षी पुरावे संपलेले आहे. आपण आपली बाजू मांडण्यास तयार असाल तर सुरुवात करूया. सरकारी वकील,
प्रथम तुम्ही सुरुवात करा. ह्या जगात कुठला माणूस कधी काय करेल याचा अंदाज कुणालाच बांधता येईल. माणूस अगदी टेस्ट ट्यूब बेबी बनविण्यापर्यंत पोहोचला, पण त्याच्या मनाचा ठाव ठिकाणा मात्र कुणालाच घेता आला. त्यामुळेच नुकताच जन्मलेल्या एखाद्या नवजात अर्भकाचा त्याची माता गळा दाबून खून करते आणि त्याला कचऱ्याच्या डबक्यात फेकून देते, तेव्हा मातृत्वाच्या वात्सल्याचा प्रश्न येतो. एखादा भाऊ आपल्या सख्ख्या भावाला जिवे मारतो, तेव्हा त्या रक्ताच्या नात्याचाच संशय येतो. त्याही पेक्षा कहर म्हणजे एखादा बाप आपल्या सख्ख्या मुलीवर बलात्कार करतो, तेव्हा त्या पवित्र नात्याचा किळस येतो. आणि मग प्रश्न पडतो की माणूस असं का वागतो आणि कशासाठी. मिलॉर्ड, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात, पण त्यांची उत्तरं आपल्याला सापडत नाही आणि सापडणारी नाही. मग आपण तर्क वितर्क करतो आणि स्वतःचं खोटं खोटं समाधान करून घेतो. मिलॉर्ड, सर्वसाधारण माणसांचंच काय, पण तुमचा आमचा विश्वास पडणार नाही अशा अनेक घटना ह्या जगात वारंवार घडत असतात. तेव्हा लोकांना प्रेम, दया, शांतीचा मार्ग दाखवणारा एखादा धर्मगुरू मोहाला बळी पडून त्याच्या हातून खून होणार नाही हे नाकारता येत नाही. काहीलने आबेलचा खून करविला होता. सेनापतीच्या बायकोच्या सौंदर्याला बाळून दावीद राजाने सेनापतीची हत्या घडविली होती. तर फादर मध्ये कोणी संत, महात्मा किंवा सामान्य व्यक्ती नाहीये, त्यांच्या हातून खून होऊ शकतो. या खटल्यातील एकूण परिस्थितीचा विचार करता संशयाची वलय जास्त फादरांवर येत आहे. कारण वारसदार म्हणून लोसरला त्याच्या मृत मावशीची 3 लाखापेक्षा जास्त संपत्ती मिळणार असते आणि त्यासाठी तो 8 दिवसाची रजा घेऊन मावशीच्या गावी निघाला असताना खून करेल, आणि तेही पैशासाठी. हे कुणालाच पटणार नाही. त्यात तो एकटा जीव सदाशिव म्हणून मावशीच्या गावचं घर गावी चर्च बांधण्यासाठी दिलेलं आहे. तो माणूस पैशासाठी खून करेल का? मिलॉर्ड, ह्या ठिकाणी मला एक अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित करायचा आहे की ज्यावेळेला खून झाला तेव्हा लोसर आणि फादर दोघेही घटनास्थळी एकमेकांना भेटले होते. जर हा खून लोसरने केला असता तर तो फादरांना बघून घाबरलेला दिसला असता, त्याच्या अंगावर रक्ताचे डाग दिसले असते, पण तसं काहीही घडलेलं नाहीये. या उलट फादरांनी स्वतःच्या जबानीत सांगितलंय की लोसर एक प्रामाणिक, सच्चा आणि विश्वासू माणूस आहे. मिलॉर्ड, या ठिकाणी अशी एक बाजू मांडण्यात आली की हा खून होताना किंवा खून करताना कुणी पाहिलेला आहे, तर त्यालाही उत्तर नाही असंच आहे. पण इन्स्पेक्टर विजय भोसले यांनी घटनास्थळी पाहिलेली परिस्थिती म्हणजे फादरांच्या हातात रक्तानं माखलेली सुरी, त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग, आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी कुणी नसणे. या सगळ्या गोष्टी खुनाच्या आरोपाला बळकटी देतात. जाता जाता मला एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करायचा आहे, तो असा की समजा हा खून लोसरने केलेला आहे आणि दुर्दैवाने फादरांना त्या ठिकाणी अटक झालेली आहे. हे जेव्हा त्या लोसरला कळलं असतं ना, तेव्हा तो या ठिकाणापासून लांब गेला असता. पण तसं न करता लोसर स्वतःहून या ठिकाणी हजर झाला. कर नाही त्याला डर कशाला? त्याचं मन मोठं होतं म्हणून तो न्यायालयाला घाबरलेला नाही किंवा पोलिसांना घाबरलेला नाही. उलट माणुसकीच्या दृष्टिकोनातून तो फादरांना भेटण्यासाठी आला. याचा अर्थ असा की मुख्य आरोपी फक्त फादरच आहे. हा, कदाचित रोजीला हाताशी धरून फादरांनी लोसरला या खुनात अडकवण्याची संधी साधली असेल आणि तो डाव त्यांच्यावरच उलटलेला आहे. तर मिलॉर्ड, मला असं म्हणायचं आहे की मुख्य आरोपी फक्त फादरच आहे आणि त्यांनीच हा खून केलेला आहे. माझी न्यायालयाला अशी विनंती आहे की आरोपीच्या पिंजऱ्यात एक धर्मगुरू आहेत असं न समजता आरोपी एक आरोपीच असतो आणि या गुन्ह्याची त्यांना जास्तीत जास्त सजा देण्यात यावी अशी मी आपणास विनंती करतो. दॅट्स ऑल सर. काय होतं, एक मिनिट. फातिमाचा खून झाला, परंतु तिच्याजवळ रकमेचं काय? येस सर, ती रक्कमही अजून सापडलेली नाहीये. तिचाही शोध घेण्यात यावा अशी मी आपणास विनंती करतो, अथवा फादरांच्या आरोपीच्या शिक्षेदरम्यान ती वसूल करण्यात यावी. बचाव पक्षाचे वकील,
आपण आर्ग्युमेंटला तयार आहात? येस माय लॉर्ड. ठीक आहे. यू मे प्रोसीड नाउ. युअर ऑनर, आता माझ्या सन्माननीय मित्राने आपली बाजू अगदी चांगल्या तऱ्हेने मांडलेली आहे. ती मांडताना त्यांना उदाहरणं सुद्धा खूप चांगली दिलेली आहे. परंतु काही उदाहरणं देऊन आपली बाजू भक्कम करता येत नाही. तर त्यातील वास्तव सत्य लोकांसमोर मांडावं लागतं. या ठिकाणी मातृवात्सल्य विसरून माता बालकाचा खून करते, बंदुकीत धुडकवून भाऊ भावाला ठार मारतो, अशा अनेक घटनांचा उल्लेख करण्यात आला. परंतु त्या घटना का घडल्या हे सांगण्यात आलं का? नाही. कारण वास्तव वेगळंच आहे. इथेही सत्य वेगळंच आहे. जर मातृवात्सल्य विसरून माता बालकाचा खून करू शकते, बंदुकीत धुडकवून भाऊ भावाला ठार मारू शकतो, तर मग इथे कसलेही नातेसंबंध नसलेला कोण कुठचा हा लोसर स्वतः खून करून त्यात मातांना का अडकवू शकत नाही? युअर ऑनर, चोरी करायला आलेला चोर खुनाच्या उद्देशाने आलेला नसतो. त्याला फक्त चोरीच करायची असते. परंतु जेव्हा त्या घरातील व्यक्ती त्याला ओळखते, तेव्हा मात्र तो आपण पकडले जाऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी त्या व्यक्तीचा खून करतो. इथे लोसरने नेमकं तेच केलं आहे. फक्त फातिमा मावशीचे पैसे घेऊन आपण पळालो तर आपण पकडले जाऊ म्हणून त्याने ते योग्य प्लॅन करून फातिमा मावशीचा खून केला आहे आणि त्या पात्राला अडकवलेला आहे. माय लॉर्ड, असं म्हणतात की सांबारा किती दूध पाजलं तरी तो गरडतो. कुत्रा कितीही इमानदार असला तरी त्याच्या समोरील भागलेला ताट उचलायला गेलेल्या स्वतःच्या मालकाला सुद्धा तो चावायला कमी करत नाही. इथे नेमकं तेच घडलेलं आहे. स्वतःच्या मावशीची माहीत नसलेली संपत्ती मिळवण्यापेक्षा समोर फुकटात मिळणाऱ्या लाखो रुपयाचा मोह लोसरला झाला आणि त्याने तो डाव फादरावरती उलटवलेला आहे. युअर ऑर्डर, माझ्या सन्माननीय मित्रांच्या मते लोसर दानशूर आहे. त्याला धर्मग्रामाचा अभिमान आहे आणि म्हणून तो खुनी नाही. परंतु ऐन तांडवची 12 वर्ष तपश्चर्या घालून ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहिलेला, जन्मभर मिळेल त्या धर्मग्रामाची अगदी निस्वार्थीपणे सेवा करणारे एक पाप विरुद्ध धर्मगुरू मात्र खुनी असू शकतो. हेच धर्मगुरू जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन दीन दलितांची सेवा करतात. आज इथे तर उद्या तिथे, ना घर ना दार ना आईबाप ना भाऊ बहीण. ओ याने पैशाची काय गरज, कशासाठी कुणासाठी? माय लॉर्ड, आज लोसर सारखे कित्येक निराधार आणि वाह्यात गेलेल्या जवळ करून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणारे माझे धर्मगुरू माझ्या मित्राला कुणी दिसतंय? अजिबात आहे. युअर ऑनर, या ठिकाणी रोजी नावाची चर्च सेविका हा खूप लोसरनेच केलेला आहे म्हणून सुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद नोंदवते. यावर जास्त लक्ष केंद्रित करायला हवं. हा खूप लोसरनेच केलेला आहे हे तिच्या बोलण्यावरून, कोर्टातील एकंदरीत वागण्यावरून आता आपण पाहिलं असेल. पण ते व्यवस्थित सांगू शकत नाही, मांडू शकत नाही आणि व्यक्तही करू शकत नाही. आणि लोसरच्या सुदैवाने कुणाच्या ठिकाणी तो पोलिसांना सापडला नाही. याचाच अर्थ असा की हा गुन्ह्याने अत्यंत सावधपणे आणि अक्कल हुशारीने केलेला आहे. स्वतः खून करून त्यात फादराला अडकवायचा हा याचा डाव होता आणि त्यात तो यशस्वी झालेला आहे. माय लॉर्ड, पोलिसांना फादरांच्या हातात सापडलेली सुरी, त्यांच्या अंगावरील रक्ताचे डाग आणि नेमकं खुनाच्या ठिकाणी लोसर नसणे हा योगायोग नसून या भोळ्या बाबड्या फादरांचा भोगयोग आहे. आणि म्हणूनच त्यांचा काही दोष नसताना, त्यांचा गुन्हा नसताना गुन्हेगार ठरवला जात आहे. आणि म्हणून याच न्यायदेवतेला कोर्टाला अशी नम्र विनंती करतो की जर आपण निर्दोष फादरांना दोषी ठरवत असाल तर मग
तिथे ज्याच्या नावाचा अगदी नेहमी उल्लेख केला गेला त्या लोसरलाही मुक्त न सोडता या केसचा निकाल लागेपर्यंत पोलीस कोठडी द्यावी. दॅट्स ऑल. धन्यवाद माझ्या. एक मिनिट सर, एक मिनिट. येस प्लीज. माझ्या सन्माननीय मित्रांनी आपलं निवेदन सादर करताना खूप भावना प्रधान होऊन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयामध्ये भावनेपेक्षा वास्तवतेला जास्त महत्व दिलं जातं. विलॉर्ड, एखाद्या गुन्ह्यात आरोपाखाली दोघांना किंवा अनेकांना शिक्षा होते तेव्हा तो गुन्हा त्या सगळ्यांनी मिळून केलेला असतो. पण ह्या ठिकाणी लोसर आणि फादर ह्या दोघांनी मिळून हा खून केलेला नाही, तर हा खून फक्त फादरांनी केलेला आहे असं सिद्ध होत असताना त्या निर्दोष लोसरला शिक्षा का व्हावी? माझी न्यायालयाला अशी विनंती आहे की ह्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत निर्दोष लोसरला शिक्षा होता कामा नये. आपण दोघांनीही आपापली बाजू अगदी स्पष्टपणे आणि प्रभावी वक्तव्याने मांडलेली. त्यामुळे या खटल्यातील सर्व गोष्टी, साक्षी, पुरावे आणि परिस्थिती याचा नीट सखोल अभ्यास करता या खटल्यातील मुख्य आरोपी फादर पीटर याने इंडियन पिनल कोडच्या कलम नंबर 302च्या नियमानुसार 14 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येते. पोलिसांना आदेश देण्यात येत आहे की पुढील कारवाई करता आरोपीस पोलीस कोठडीत घेऊन जावे. कोर्टाचं कामकाज आज इथे संपविण्यात येत आहे असं मी जाहीर करतो. कोर्टामध्ये तो सुकडा वकील पेपर मागत होता. तुझ्या आईच्या गावातून पेपर आणू. अरे मॅनेजर, क्या या मुलाला गाणं लागाय. आजच्या गावाला काय कापची गाणं लागाय.
बंद करने का टाइम है। अरे यार तू एक और पैसे रख दे, 2 मिनट के लिए गाना लगा, लड़की को बोला। अरे 2 मिनट के लिए गाना लगा। पंचर लोगों को समझा, मेरे को हाथ लगाते, मेरे को चर्चा भी बहुत काटा वाला चल निकालते। क्या ये मेरे पास इतना पैसा है ना, तेरा बाहर फेंक देगा तो क्या इतने साल से काम कर रहा है, पैसा लगाने का मालूम नहीं, चला लगा रहा है। लाइट टिम कर, नशा हो गया। तू तुझ्या जिंदगीवर अरे फक्त तुका सुद्धा मालकाची बेईमानी करीत नाही आणि तुझं खुद्द त्या निर्दोष खासदारांना फसवलंस. त्यांनी तुला आसरा दिला, त्यांचाच घात केला. अरे काय करणारस तू? मग तो भिकारी सुद्धा रक्ताच्या गाडीला कसा शांत झोपलाय आणि तू त्या भिकारीपेक्षा भिकारी आला, सर्व काही गमावून बसला. क्षमा कर, मी पापिया नको, मला क्षमा कर.
पात्र दिला त्याच्याच पाठीत सुद्धा खुपसला. मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर. मला प्रायचित घ्यायलाच हवं. मला प्रायचित घ्यायलाच हवं. त्याशिवाय मला मनशांती नाही. मला प्रायचित घ्यायलाच हवं. गळफास घेऊ नकोस. मला दुसऱ्यांदा जुदासला पाहायचं नाही. मला तुझा पश्चातापी पेत्र बघायचा. थॉमस सारखा विश्वास मला तुझ्यात निर्माण करायचा. चौडाचा पाऊल मला तुझ्यातून घडवायचा. उठ, अजून ही वेळ गेलेली नाही. जा आणि स्वतःचा गुन्हा कबूल कर. खरं प्रायश्चित्त घे, प्रायश्चित्त घे, प्रायश्चित्त घे. उधळ्या पुत्राप्रमाणे मी तुझा आनंदाने स्वीकार करायला तयार आहे. माझ्या मुला, उठ, भिवू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर. आम्हासाठी तुझा अर्पण केला.
अशा पश्चातापी लोचरसाठी एक जन्म नमस्कार आहे. परंतु फाशीची शिक्षा सुद्धा मी भोगायला तयार आहे. God bless you, my child. चलो जी. लोसर आत्मा रोजी, मला माफ कर रोजी, मला माफ कर. मी तुझी वाट पाहत होते. ऐकूनी देवा हाक तुझी, चरणाशी तुझिया